अजितदादांना आचार विचार नाहीत, सत्ता येईल तिकडे जातात, असं वक्तव्य लक्ष्मण हाके यांनी केलंय। अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये दम असेल तर मला अडवून दाखवा, आज संध्याकाळी बारामतीमध्ये येतोय, अडवून दाखवा, असं खुलं चॅलेंजच लक्ष्मण हाके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला दिलंय। अरे बोला ना, बजेट देत नाही तुमचा अजितदादा। एवढा विषय साधा सोपा होता। तुमची अख्खी पलटण अजितदादा पवारांची पिलावळ तुम्ही पर्सनल बोलायला सोडली आणि अजितदादा असं राजकारण करत जर तुम्ही राहिला ना, मग तुमचा भवितव्य खूप उज्ज्वल भवितव्य आहे। एक तर तुम्ही कधीच विरोधात काम करत नाही, नेहमी सत्तेत बसता, तुम्हाला कुठलाही आचार नाही, कुठला विचार नाही, कुठला एखादा इजम नाही, जो सत्तेत येईल तिकडे तुम्ही जाता। अजितदादा, जनतेला एवढं येड्यात काढायचा प्रयत्न करू नका आणि तुमच्या पिलावळीला आवरा। मी आज बारामतीत येतोय, पाठवा तिकडे मला अडवायला। आम्ही फडणवीस साहेब, आजपर्यंत आम्ही तुमच्यावर विश्वास करतोय, पुढेही करू, पण हे काय आहे नक्की? शरदचंद्रजी पवार, सुप्रिया सुळे, अजितदादा पवार, अहो कधी थोडं विरोधात काम करू द्या ना त्यांना, थोडं जनतेच्या प्रश्नावर भांडू द्या। आणि पवारांनी कधीतरी त्यांच्या हयातीत एका तरी माणसानं दलितांचा, शोषितांचा, वंचितांचा, शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा एक तरी विषय घेऊ द्या ना त्यांना। राहू द्या ना वर्ष दोन वर्ष विरोधात। काय घाई चालली नक्की मंत्रिमंडळात घ्यायची? आणि भाजपवर काय एवढी आर्थिकता आली की पवार फॅमिलीला मंत्रिमंडळात घ्यावं वाटतंय किंवा त्यांचं कौतुक करावं असं वाटतंय? हे न उलगडणारी कोडी आहेत। देशी दारूचे ब्रँड अँबॅसेडर लक्ष्मण हाके, अजितदादाचे तारीफ नीती आयोग असू द्या किंवा कॅग असू द्या, यांनी अनेक वेळा एक चांगले प्रशासक, चांगले वित्तमंत्री आणि नियोजन मंत्री म्हणून त्यांची तारीफ केलेली आहे। फक्त आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी लक्ष्मण हाके सारख्या ढेकणांनी काल अजितदादावरती टीका केली। याच्या पुढे जर अजितदादावर टीका केली तर लक्ष्मण हाके आपल्याला महाराष्ट्रामध्ये फिरणं मुश्किल होईल। मला ब्रँड अँबॅसेडर करतो जो दारूच्या कारखान्याचा मालक आहे, तुझा नेता, राष्ट्रीय नेता, कारखाना काढलाय तुम्ही। मग आता तुमच्यावर काय बोललं पाहिजे आणि तुमचा ब्रँड सांगायचा का? सूरज चव्हाण, अरे प्रश्नावर बोला ना। अजितदादा, तुमच्या पिलावळीला आवरा। मी आज बारामतीत येतोय, पाठवा तिकडे मला अडवायला। तर लक्ष्मण हाके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार